नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड 4 ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असंही म्हणतो आणि हा शेवटचा राऊंड या संदर्भातील जे आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून फॉर्म एडिट करण्याची जी सुविधा आपल्या CET सेलने दिलेली आहे. तर चला पाहूया कशाप्रकारे आपल्याला लॉग इन करायचं आहे व त्यातील विविध ज्या टॅब आहेत लॉग इनमधल्या त्या कशा यूज करायच्या आहेत व चौथ्या राऊंडसाठी आपल्याला पात्र होऊन कसं कॉलेज मिळवता येईल ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, पहिला दुसरा व तिसरा तीनही राऊंड संपल्यानंतर आता आपण बी एड कॅप 2024 या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड याचा आपण इथे टाईम टेबल पाहत आहोत. ॲसिस्टंट कॅप राऊंड असंही आपण त्याला म्हणत असतो. चौथा कॅप राऊंड असंही आपण त्याला म्हणत असतो. तर डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज ऑलरेडी आपण हे चेक केलेलं आहे. त्याची अपडेट तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओ चॅनलवरती पाहिली असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ चेक करता येईल, ती अपडेट पाहता येईल. तर आजपासून म्हणजेच 25/9/2024 ते 27/9/2024 म्हणजेच 25, 26 आणि 27 हे 3 दिवस आपल्याला वेळ CET सेलने दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी करायच्यात. एक तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि त्यानंतर आपले जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला चूज करायचे आहेत. म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, हे 3 दिवसामध्ये आपण तो भरून घेणे. तर त्यानंतर आपली जी ॲक्टिव्हिटी आहे, कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल. तर 28 तारखेला आपल्याला महत्त्वाचा दिवस आहे, त्या दिवशी आपली लिस्ट लागेल. तर ती लिस्ट आपल्याला कुठं पाहायला मिळेल, तर ज्या कॉलेजचे आपण ऑप्शन्स दिलेत त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लिस्ट पाहायला मिळेल. नोटीस बोर्ड, प्रत्येक कॉलेजचा नोटीस बोर्ड पाहत फिरायची आपल्याला गरज नाही. ॲसिस्टंट कॅप राऊंड पोर्टल म्हणजेच ए कॅपमध्ये आपल्याला ती आपल्या CET सेलवरती सुद्धा ती पाहायला मिळेल. आणि मॅनेजमेंट कोटा सीट्स ज्या आहेत इफ ॲप्लिकेबल, याला तुम्ही लक्षात घ्या, इफ ॲप्लिकेबल. प्रत्येक कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नाही आहे, तर काहीच कॉलेजला मॅनेजमेंट कोटा आपल्याला असल्याला पाहायला मिळतो. तर ते ऑटो फायनान्स कॉलेज आहेत किंवा ऑटोनॉमस कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात, पॉप्युलर कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात. तर 28 तारखेला आपल्याला लिस्ट लागेल आणि ती लिस्ट लागल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड आफ्टर दॅट द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द कॅप पोर्टल असो. कॅप पोर्टलवरती सुद्धा ती लिस्ट पाहायला मिळेल. सेम डेट आहे 28/9/2024 ती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन म्हणजे विद्यार्थी ॲडमिशन घेतील कुठं, ॲज पर द डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉग इन. कॉलेज लॉग इनद्वारे आपलं CET सेलला ॲडमिशन दररोजच्या दररोज त्यांना कळवावं लागेल. त्या 3 दिवसामध्ये ते ॲडमिशन्स कळवतील आणि 30/9/2024 ते 4/10/2024 या दरम्यान आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. आणि 4 तारखेला म्हणजे 4/10/2024 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार नाही. पूर्णपणे आपला जो बी एड कॅप राऊंड आहे, जो आत्तापर्यंत आपण पाहत होतो, अनुभवत होतो, तो संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच आपल्याला या कॅप राऊंडमध्ये सहभागी होण्याचा हा शेवटचा चान्स आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. जेणेकरून आपला कुठल्याही फॉर्मच्या अडचण असेल, आपली सबब असेल तर ते आपण नक्की इथं दुरुस्त करू शकता. त्या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही करायची आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया शेवटच्या टप्प्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रो, CET सेल असं टाईप करून आपल्याला सर्च केल्यानंतर आपण ह्या पेजवरती येतो. इथे आल्यानंतर आपल्याला CET सेलची जी वेबसाईट आहे तिला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिशन पोर्टल 2024-25 ॲकॅडमिक इयर त्याला क्लिक करूया. याला क्लिक करताच वरती स्क्रॉल करूया, टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर मेडिकल एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळतं, ॲग्रिकल्चर एज्युकेशन, फाईन आर्ट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणि त्यानंतर जे आपलं हायर एज्युकेशन आहे या अंतर्गत असणारं बी एड न्यू ही जी टॅब आहे हिला क्लिक करा. हिला क्लिक करताच आपण परत पुढे जातो एका पेजवरती. त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला काही नोटिसेस पाहायला मिळतात ज्या ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्यात वेळ घालवणार नाही. तर त्याला आपण कट करूया आणि पुढे जाऊया. तर कट करून पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं न्यू रजिस्ट्रेशन. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेच नव्हते, राऊंड फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही राऊंडला ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते, तर आपल्या CET सेलने त्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे. चौथ्या राऊंडमध्ये आपण त्याला न्यू रजिस्ट्रेशन आता आपल्याला करता येऊ शकतं. ज्यांनी अद्याप कुठलंही रजिस्ट्रेशन केलं नाही, फक्त TET पास झाले, TET पास होऊन स्कोअर कार्ड घेतला किंवा डाउनलोड केला आणि त्यानंतर काहीच केलं नाही, त्यांनाही ह्या न्यू रजिस्ट्रेशन टॅबला काय करता येईल, क्लिक करता येईल. त्या टॅबला आपण क्लिक केलं आहे. क्लिक करताच आपण पाहू शकता इथे आपल्याला एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, चेक महा BEd CET डिटेल्स. तर हॅव यू अपियर्ड फॉर महा BEd CET 2024, त्याला आपण येस म्हणूया. फक्त परीक्षा दिली असेल तरच आपल्याला पुढे जाता येतं. आपण त्याला नो म्हटलं की काय होतं ते पाहिजे का,
तर ते आपण नक्कीच पाहू शकता. आपण जर नो म्हटलं तर तिथे एक मॅसेज आपल्याला वरती आल्याला पाहायला भेटतो की यू हॅव ॲपियर फॉर बी एड सी टी. आपण नो म्हटलं आणि परत एकदा आपण नो म्हटल्यानंतर मात्र आपल्याला एक मॅसेज पाहायला मिळतो. दोन्ही जर तुम्ही सी ई टी दिल्या नसतील तर आपल्याला इथे वरती मॅसेज दिसतोय यू हॅव नॉट ॲपियर्ड फॉर बी एड सी टी. बी एड सी टी तुम्ही दिली नाही आणि तुम्ही NRI नाहीत, PIO नाहीत, OCI नाहीत, या कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही नसताल तर यू आर नॉट इलिजिबल फॉर ॲडमिशन. तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल नाहीत, पात्र नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण त्याला म्हणूया, सुरुवातीचं जे आहे त्याला आपण येस म्हणूया. यू हॅव ॲपियर्ड फॉर द टेस्ट असं म्हणूया. जे ॲपियर्ड झालेत फक्त त्यांच्याकडेच मार्क मेमो असणार आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे, रोल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर चेक डिटेल्स याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच तुम्ही परत एका पेजवरती जातो आणि त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला पुढच्या डिटेल्स फुलफिल करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. आता ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या बाबतीत पाहूया. तर आपल्याला इथे लॉग इन टॅब पाहायला मिळते. लॉग इन टॅब जी आहे त्या लॉग इन टॅबला आपण क्लिक करूया. लॉग इनला क्लिक करताच आपल्याला इथं BD या अक्षरापासून चालू होणारा जो आपला लॉग इन ID आहे तो इथे टाकायचा आहे. लॉग इन ID टाकल्यानंतर आपला पासवर्ड इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन हे जे इथं दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती रिडायरेक्ट होतो. त्या दुसऱ्या पेजवरती आपल्याला गेलेलं पाहायला भेटतं. ह्या पेजवरती आल्यानंतर आपण इथे पाहू शकता, इथे आपल्याला आडव्या 3 रेषा ज्या दिसत आहेत त्याला आपण बार म्हणतो. त्या बारला क्लिक करताच आपल्याला परत इथं काही टॅब ओपन झालेले पाहायला भेटतात. आपल्याला इथं पाहायला भेटतं युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी कन्फर्म झालेला आहे, सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत. त्यानंतर आपल्यावरती थोडं स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला जर एखाद्या राऊंडमध्ये सीट जर मिळाली असेल त्याचे आपल्याला सीट पाहायला मिळते. इथं सीट अलॉटमेंट योगेश्वरी शिक्षण संस्थेचं एक कॉलेज इथं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. राऊंड फर्स्टमध्ये ते मिळालं होतं. राऊंड सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला इथे एक कॉलेज मिळालेलं पाहायला मिळतं. परंतु ॲडमिशन घेतलं का नाही त्याचं स्टेटसही आपल्याला पाहायला मिळतं. तर ॲडमिशन न घेतल्यामुळे आपण पुढच्या राऊंडला कॅपेबल आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा. 4 नंबरचा जो राऊंड आहे ज्यांनी ॲडमिशन घेतलं ते सुद्धा कॅपेबल आहेत. ज्यांचं ॲडमिशन त्यांना नंबरच लागला नाही ते पण कॅपेबल आहेत. तर त्या लोकांनी काय करायचं आहे, परत आपल्या ज्या वरचा तो 3 रेषा ज्या आपल्याला दिसतात आडव्या त्या 3 रेषेला आपण क्लिक करूया. याला क्लिक करतात परत आपल्याला एक बार उघडलेला पाहायला मिळतो. याला आपण 3 आडव्या रेषा म्हणतो. तर आपण इथे पाहू शकता ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. ह्याला आपण क्लिक करताच आपल्याला सगळ्यात आधी तिथं मेथड सेट कराव्या लागतील. त्यानंतर सिलेक्ट कॉलेजेस, प्रिंट शॉर्टलिस्टेड चॉईस फॉर्म्स और चॉईसेस. त्यानंतर कन्वर्ट टू ओपन कॅटेगरी. जर आपल्याला कन्वर्जन करायचं असेल, आपल्याकडे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट किंवा कुठलीही अडचण असेल तर आपण त्याला कन्वर्ट करू शकता ओपनमध्ये फक्त. त्यानंतर प्रिंट अलॉटमेंट लेटर. आपल्याला अलॉटमेंट लेटर इथून प्रिंट करता येतं. रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. ॲप्लिकेशन आपल्याला परत ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला मिळतो. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म याला आपण क्लिक केलं तर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जो की ॲडमिशनच्या वेळी लागतो तो आपल्याला प्रिंट करता येतो. त्यानंतर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. जर तुम्हाला काही अडचण असेल, कुठलं एखादं डॉक्युमेंट चेंज करायचं असेल किंवा तुम्हाला नावामध्ये बदल करायचा असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तुमच्या फॉर्ममध्ये, तर तो बदल आपल्याला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करून करता येतो. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आपण याला क्लिक करताच आपल्याला एक सूचना पाहायला मिळते. ती सूचना अशी, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म असं क्लिक करताच परत आपण एका पेजवरती येतो जिथं आपल्याला की कॅन्डिडेट्स फुल नेम पाहायला मिळतं, म्हणजे आपलं इथं पूर्ण नाव आहे. त्यानंतर हजबंड्स नेम, मदर्स नेम, जेंडर, त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ. त्यानंतर आपल्याला इथे एक चेकबॉक्स पाहायला मिळतो. ज्या चेकबॉक्समध्ये आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करता जिथं ब्ल्यू होतं, निळं होतं. त्यानंतर एक सूचना पाहायला मिळते, आय वॉन्ट टू अनलॉक ऑर अँड एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म. फक्त ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करायचा असेल तरच अनलॉक करा. अजून एक सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते खाली, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे ते आपण क्लिक केल्यानंतरही आपल्याला एकदा परत चान्स असतो अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म थांबवण्यासाठी. तो ह्याला क्लिक केल्यानंतर मात्र फॉर्म आपला अनलॉक होतो आणि तिथं आपल्याला एक सूचना पाहायला मिळते, फॉर्म तुम्ही अनलॉक तर केला आहे परंतु माहिती भरल्यानंतर फॉर्म परत लॉक करा. फॉर्म जर तुम्ही असंच ओपन ठेवला, तो लॉक केला नाही राहिलेल्या 2 दिवसामध्ये, तर नक्कीच आपण ह्या कॅपराऊंडच्या बाहेर पडतो आणि हा कॅपराऊंड म्हणजे शेवटचा कॅपराऊंड. त्यामुळे आपलं ॲडमिशन यावर्षीचं कॅन्सल होऊ शकतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे
कुठलीही माहिती की एडिट करा, कुठलंही तुम्हाला कागदपत्र त्यात ॲड करायचं असेल तर ते ॲड करा, परंतु फॉर्म लॉक करायला परत विसरू नका. फॉर्म तो परत आपल्याला काय करायचा आहे, लॉक करायचा आहे. आता काही तुमची माहिती भरायची असेल तर तुम्ही फॉर्म जो अनलॉक केलेला आहे त्यात माहिती भरा, नंतर परत त्याला लॉक करा. त्यानंतर आपल्याला इथे दिसतो डॅशबोर्डला आपण इथे ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ह्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे ह्या गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामध्ये सेट मेथड प्रिफरन्सेस, त्यानंतर सिलेक्ट कॉलेजेस, त्यानंतर प्रिंट शॉर्टलिस्टेड चॉईसेस, आणि त्यानंतर कन्वर्ट कॅटेगरी इफ रिक्वायर्ड. कॅटेगरी जर बदलायची गरज असेल तर तुम्ही बदलू शकता. त्यानंतर इथं अलॉटमेंट लेटर आपल्याला पाहायला भेटतं. आता कुठलाही राऊंड चालू नाही आहे, त्यामुळे अलॉटमेंट लेटरला आपण ते लेटर पाहून काहीच उपयोग होणार नाही. लेटर जरी ऑलरेडी इथं 2 वेळेस नंबर राऊंड फर्स्ट सेकंडमध्ये इथं लागलेला पाहायला मिळतो, परंतु आपल्याला आता अलॉटमेंट लेटरचा उपयोग होणार नाही. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन, तर ॲडमिशन आपल्याला कॅन्सल करता येऊ शकतं जर ते कुठल्याही राऊंडला झालं असेल, पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या. ॲडमिशन कॅन्सल करण्याचा तो तिथून टॅब आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, इथून ॲप्लिकेशन फॉर्म आपण पाहू शकता, प्रिंट करता येतो, अनलॉक इथून करता येतो. अनलॉक केल्यानंतर त्याचं चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेही करता येतं. त्यानंतर पे कॅटेगरी कन्वर्जन फीस, एखाद्याने जर कॅटेगरी चेंज केली, आपले डॉक्युमेंट्स नसतील यामुळे, तर ती फीस भरून आपल्याला कॅटेगरी चेंज करता येते. ₹200 त्याची फीस आहे. कोणतीही कॅटेगरीमधून कोणत्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ₹200 फीस आपल्याला ऑनलाईनप्रमाणे भरावी लागते. तर आता आपण ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड याला क्लिक केल्यानंतर सेट मेथड प्रिफरन्सेस, आपल्याला सर्वप्रथम मेथड सेट कराव्या लागतील. इथे आपण पाहू शकता मेथड सेट करण्याचे आपल्याला इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. तर सेट प्रिफरन्सेस आपण ह्याला क्लिक करताच यावरती आपल्याला नंबर आलेले पाहायला मिळतात. ते 1 2 3 काय असेल त्याप्रमाणे प्रिफरन्स नंबर, त्यानंतर इलिजिबल मेथड. आता लक्षात घ्या मेथड कोणत्या सेट करायच्यात, तर ज्याचे सब्जेक्ट आहेत तेच सब्जेक्ट चेक करायचे आहेत. कुठे सब्जेक्ट पाहिजेत आपल्याला, ज्याचं जे ग्रॅज्युएशन आहे BA, कोणाचं BA असेल, कोणाचं BCom असेल, कोणाचं काय असेल BSc, त्याप्रमाणे आपल्याला सब्जेक्ट चूज करायचे आहेत, चॉईस करायचे आहेत. तर आपण गृहीत धरू एखाद्या विद्यार्थ्याची मेथड आहे इंग्लिश अँड इकॉनॉमिक्स, त्याचं जरी कंपल्सरी इंग्लिश असेल, कंपल्सरी म्हणजे त्याचं 3 वर्षाला जर इंग्लिश असेल तर त्याने इंग्लिश याला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे. याला पहिला प्रिफरन्स देताच आपल्याला राहिलेल्या जे मेथड्स आहेत त्याप्रमाणे आपले जे विषय होते त्यापैकीच मेथड द्यायची, हे लक्षात घ्या. BAला ते आपले विषय असले पाहिजेत. तर इंग्लिशला जर आपण फर्स्ट प्रिफरन्स दिला तर इकॉनॉमिक्स जर असेल ज्यांचा आहे फक्त त्यांनीच प्रिफरन्स द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर तो प्रिफरन्स द्यायचा आहे आणि नंतर त्या खालीप्रमाणे आपण प्रिफरन्सेस पुढचे देऊ शकता. म्हणजे आपले मुख्य जे विषय आहेत त्यातून आपल्याला प्रिफरन्सेस निवडायचे आहेत. तर आपण इथे पाहू शकता प्रिफरन्सेस निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रिफरन्स जर खालीवर करायचं असेल, बदलायचं असेल तर रिसेट प्रिफरन्स म्हणायचं. हे परत इथले नंबर निघून जातील. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणल्याशिवाय आपण दुसऱ्या पेजवर जाऊ शकत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे पुढे. त्यानंतर आपल्याला कॉलेज ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. कोणत्या कॉलेजचे नाव द्यायचं आपण याला क्लिक करताच आपण ते कॉलेज सिलेक्ट करू शकतो. ऑलरेडी आपण पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड यामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण जे कॉलेजचे ऑप्शन दिलेले आहेत त्यांचे आपल्याला प्रिंट पण घेता येते. प्रिंट शॉर्ट लिस्टेड चॉईसेस असं म्हटल्यानंतर आपल्याला तिथे ते डाउनलोड करून घेता येतं. त्याप्रमाणे आपल्याला त्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या टॅब आहेत सर्व टॅब आपण इथे पाहिलेले आहेत. ह्या अगोदर आपल्याला 2 कृती करायच्या आहेत, त्याही टॅब आपण पाहून घेऊया. यासाठी आपण जाऊया बॅक आपल्या CETCLच्या वेबसाईटवरती. जे ते आपल्याला फ्रंट पेजवरती आपल्या त्या टॅब पाहायला मिळतील. इथं हे जे 3 बार आहेत त्या बारला परत आपल्याला क्लिक करायचं आहे. तसेच इथं 3 जे डॉट आहेत ते डॉटसुद्धा आपल्या कामाचे आहेत. त्या डॉटला आपण क्लिक केलं आहे. त्याला क्लिक करताच आपल्या CETCLचा मोबाईल नंबर येतो. CETCLने सांगितलेला आहे फोन कधी करायचा आम्हाला, तर सकाळी 9 ते सायंकाळी 6 ह्या दरम्यानच फोन करायचा. त्यानंतर आपल्या फोनला एंटरटेनमेंट केलं जाणार नाही. त्याप्रमाणे आपण सकाळी 9 नंतर आणि सायंकाळी 6च्या पूर्वी अगोदर आपल्याला फोन करायचा आहे. इथं ज्या 3 रेषा आहेत त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक करताच होम, सर्च कॉलेज, चेक अलॉटमेंट ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर सर्च कॉलेजला आपण क्लिक करूया. त्या सर्च कॉलेजला क्लिक करताच आपण सर्च कॉलेजला अजून एक नवीन ऑप्शन आलेला पाहायला मिळतो, त्याला क्लिक करूया. आपल्याला जे कॉलेजेस आहेत ऑप्शन द्यायच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला आपण क्लिक केलं आहे. ऑल टाईपचे कॉलेजेस आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर मीडियम, कुठलं एक मीडियम नको, कुठल्याही मीडियमचं आपण कॉलेज घेऊ शकता. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप जो आहे तो सिलेक्ट करायचा. तर इथं आपल्याला को एज्युकेशन म्हणजेच सहशिक्षणामध्ये मुलींना आणि मुलांना, मुली म्हणजेच फिमेल आणि मुलं जे आहेत ते मेल,
दोघांनाही ॲडमिशन देणारे जे कॉलेजेस असतात त्यांना आपण को एज्युकेशन कॉलेज म्हणतो. जे फक्त मुलींनाच म्हणजेच फिमेल्सलाच ॲडमिशन देतात तर ते कॉलेज आपण त्यांना काय म्हणत असतो तर गर्ल्स कॉलेज. आणि जे फक्त बॉईजला ॲडमिशन देतात असं एकही कॉलेज महाराष्ट्रामध्ये नाही आहे. तर बॉईज इथं ऑप्शन जरी दिला असला तुम्ही बॉईज ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही आहे, तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ऑल. ऑल सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याला पुढे सिलेक्ट कॉलेज कोर्स. कुठला कॉलेज कोर्स पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर ELCT दिलेली नसेल, तुम्हाला स्पेशल एज्युकेशनमध्ये एड एज्युकेशनमध्ये तुम्हाला जर रस नसेल तर तुम्ही फक्त एडसुद्धा इथं कन्सिडर करू शकता, क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्ही ऑलसुद्धा ठेवू शकता. आपण ऑल म्हणूया आणि सर्च केल्यानंतर आपल्याला कॉलेजेसची इथे लिस्ट पाहायला मिळेल. त्याप्रमाणे आता इथे लिस्ट आपल्याला दिसते. तर छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत येणारे जे एड कॉलेज आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम कॉलेज सर्च करायचे आहेत. नंतर परत आपण त्या 3 रेषांना स्पर्श करूया. स्पर्श करताच आपल्याला परत तेच ऑप्शन मिळतील. आता म्हणूया चेक अलॉटमेंट. आता आपल्याला चेक अलॉटमेंट करायची कशाची, कॉलेज वाईज. एखाद्या कॉलेजचं तुम्हाला मेरिट पाहायचं आहे. आत्ताची जी युनिव्हर्सिटी आहे ती आपण परत सिलेक्ट करूया. कुठल्या राऊंडसाठी पाहिजे तर आता आपल्याला पाहिजे आहे राऊंड 3चं आपलं मेरिट चेक करायचं आहे. युनिव्हर्सिटी परत 30 निवडूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॉलेज निवडूया 1 नंबरचं सुरुवातीचं कॉलेज आणि त्याला म्हणूया सर्च शो अलॉटमेंट. अलॉटमेंट त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. तर इकडे त्याला स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की ओपन जनरल महाराष्ट्र स्टेट जी विद्यार्थी आहे तर मराठी मीडियमचा विद्यार्थी त्याचा इथं नंबर लागला किती टक्केला तर 26%ला. आता एक लक्षात घ्या इथं ओपन जनरलचा विद्यार्थी 26%ला लागतो आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकता परत मेरिट आपल्याला एखाद्या दुसऱ्या कॅटेगरीचं पाहिजे असेल तर ते आपण इथे पाहू शकता. तर काय करायचं आहे ते मेरिट त्याप्रमाणे चेक करून आपल्याला ज्या कॉलेजला आपलं मेरिट सिलेक्ट होतं, समजा आपल्याला किती मार्क आहेत, आपल्याला मार्क्स आहेत आधी आपलं पर्सेंटेज जे आहे ते आपण सिलेक्ट करूया. आपलं कोणतं पर्सेंटेज असेल आपण इथे 26ला सिलेक्ट करूया. म्हणजे 26च्या आसपास आपलं पर्सेंटेज जर असेल, 26 असेल, 30 असेल, 28 असेल, त्यानंतर 22 असेल, 24 असेल, असं जे पर्सेंटाईल आहेत तर इथं 26च्या वर्षी आपण कन्सिडर करूया. 26, 27, 28, 29. तर ओपनचा जर एखादा विद्यार्थी आता असेल राऊंड 34ला आपल्याला परत व्हॅकंट सीट चेक करायचे आहेत. कॉलेज हेच लक्षात ठेवावं लागेल. तर ह्या कॉलेजचं नाव आपण लक्षात ठेवूया. ते कॉलेज म्हणजेच औरंगाबाद एड कॉलेज औरंगाबाद 1 नंबरचं कॉलेज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी या अंतर्गत ते पाहायला मिळतं. परत आपण त्या 3 रेषांना स्पर्श करूया. चेक अलॉटमेंट. आता आपल्याला पाहिजे आहे चेक करंट व्हॅकन्सी रिपोर्ट. त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो. तिथे मग तेच करायचं आपल्याला. युनिव्हर्सिटी ती सिलेक्ट करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर कॉलेज तेच परत सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे शो वॅकन्सी. आता आपल्याला इथल्या वॅकन्सी कळतील विद्यार्थी मित्र. आपण स्टार्टिंगलाच इथं ओपनिंगची झाली, आपल्याला एक चांगली ओपनिंग झालेली पाहायला मिळते. ओपन 2 सीट्स इथं अवेलेबल आहेत. सीट आहे जनरलची. जनरलचा अर्थ आहे दोघांना पण ॲडमिशन इथं मिळतं. कोणाकोणा दोघांना तर फिमेलला पण मिळतं आणि मेलला पण मिळतं. म्हणजे दोघांना ॲडमिशन मिळणार जी सीट आहे त्या 2 सीट आपल्याला इथं 2 आपल्याला जनरलच्या पाहायला मिळतात. मग त्याचं जे मेथड आहे ते मराठी मेथड आपल्याला पाहायला मिळते. इथं वरती आपण पाहू शकता इकडचे जे दिलेले आहेत ह्या मेथड्स आहेत. मग मेथडनुसार पाहायचं. मराठीचे जे जनरलचे विद्यार्थी आहेत तिथं 2 सीट पाहू शकता. त्यानंतर अदर दॅन महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण एक सीट इथं मराठीच्या या माध्यमासाठी तसेच मराठी या विषयासाठी ती काय आहे आपल्याला रिझर्व असलेली पाहायला मिळते. त्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे. इतरही आपल्याला इथे हिंदी मीडियम असेल, उर्दू मीडियम असेल याची विद्यार्थी इथे उर्दू मीडियमला 0 आहे म्हणजे उर्दू मीडियम नाही आहे हे. तर आपण त्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला हिंदी मीडियम पाहायला मिळतं. त्याची NRIसाठी एक जागा आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स जी आपली मेथड आहे त्यासाठी आपल्याला इथं एक जागा असलेली पाहायला मिळते. जनरल एक आणि फिमेल एक. त्याप्रमाणे ज्यांचे मार्क्स 26च्या आसपास आहेत ते ह्या कॉलेजचा ऑप्शन नक्कीच देऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला व्हॅकन्सी रिपोर्टसुद्धा चेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊट. त्यानंतर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट. आता हे आपल्याला कधी चेक करायचं आहे जेव्हा आपला निकाल लागेल म्हणजेच 28 तारखेला आपल्याला इथे चेक करता येईल. त्यामध्ये आपण राऊंड सिलेक्ट करायचा आहे. इथं फक्त 3च ऑप्शन आहेत सध्या.
पहिला, दुसरा आणि तिसरा राऊंड, त्यावेळेस इथं चौथा ऑप्शनसुद्धा आपल्याला आलेला असेल तर तो म्हणजेच आपण राऊंड 4. तर राऊंड 4 जो आहे तर तो त्यावेळेस आलेला असणार आहे. त्यावेळेस आपण त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक करताच आपल्याला राऊंड 4ला आपला नंबर लागला का नाही हे पाहण्यासाठी एंटर ॲप्लिकेशन आय डी BD पासून सुरू होणारा तो आपण क्लिक करताच आपल्याला इथं अलॉटमेंट पाहायला मिळेल. आपण चेक अलॉटमेंट क्लिक करताच आपल्याला हे पाहायला मिळतं. आता वरती स्क्रॉल करूया. आपण चेक अलॉटमेंट असं क्लिक करताच कॅन्डिडेट नेम, कॅन्डिडेट टाईप, इलिजिबल कॅटेगरी, इलिजिबल कोटा ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक सूचना पण आपल्याला इथे पाहायला मिळते, अलॉटमेंट लेटर इज अवेलेबल इन द कॅन्डिडेट लॉग इन. तर सध्या आपल्याला माहीत आहे अलॉटमेंट कुठलीही चालू नाही आहे. तर आपला ज्यावेळेस चौथा राऊंड अलॉट होईल, चौथ्या राऊंडचे आपले नंबर लागतील, त्यावेळेस मात्र आपल्याला हे अवेलेबल असलेलं पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र सर्व टॅब आपण चेक केलेले आहेत. कशाप्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा तेही पाहिलेलं आहे. ऑप्शन फॉर्म फिलअप करा, त्यानंतर ऑप्शन फॉर्मची प्रिंट कशी घ्यायची तेही आपण तिथे टॅब पाहिलेले आहे. प्रिंट शॉर्ट लिस्टेड ऑप्शन्स असं आपण म्हटलं की ऑप्शन फॉर्मची आपल्याला प्रिंट आलेली पाहायला मिळते. याप्रमाणे कार्यवाही करा. कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. शेवटचा राऊंड आहे त्यामुळे आपण फार व्यवस्थित करणं गरजेचं आहे. याशी निगडीत ज्याही गोष्टी आहेत म्हणजे कॉलेजचे ऑप्शन सर्च करणे, त्यानंतर व्हॅकन्सी चेक करणे ह्याच्या, तसेच आपला जो शेड्यूल आहे शेड्यूलचाही आपला जो कॅप राऊंड आहे तर आपल्या कॅप राऊंडचा शेड्यूल जो आहे त्याची डाउनलोड करण्याची लिंक असेल किंवा इतर कुठल्याही लिंक आहेत तर त्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.